गवती चहामध्ये वापरतो, त्याच्या प्रोसेस केल्यानंतर तेल बनतं, त्यापासून पाणी निघतं, त्यापासून फ्लोअर क्लीनर बनतो आणि त्याचा शेवटी जो गाळ जो उरतो त्याच्यापासून सुद्धा तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स बनवू शकता. आणि अजूनही आत्ताही मार्केटमध्ये आणि वर्ल्ड लेवलला ह्याच्यापासून पुठ्ठे बनवण्याची प्रोसेस ऑलरेडी चालू आहेत. आता जे तुम्हाला लेमन ग्रास दिसतंय ते आपण इथे कट केलेले आहेत आणि हे त्याचे भारे बांधायची प्रोसेस चालू आहे. ओके, म्हणजे जसं आपण गवत कापतो हो तसंच तसा 4 इंचाचा तुम्हाला सोडायची आहे मुळापासून जमिनीपासून आणि तिथे ब्रश कटरने कट करा. आता 1x1 आहे का हा? हो, हा 1x1 वर आहे. 1x1 वर आहे सगळी शेती. मग त्याला कापायचं म्हटलं तर मशीनद्वारेच कापावं लागतं का? हो, कारण हे जास्त प्रमाणात असल्यामुळे हाताने मॅन्युअली करू शकतो, पण त्याला खूप टाइम लागणार, खूप वेळ लागणार मॅन्युअली प्रोसेसला. त्यापेक्षा आम्ही ब्रश कटरने कटिंग करतो, जेणेकरून एका दिवसामध्ये एक माणूस 1 टन कटिंग करू शकतो त्याच्यामुळे. ओके, ब्रश कटरने. ब्रश कटर आहे. मग त्याला म्हणजे जो तेल असतो आतमधला जो ऑइल असतो, मग त्याला काय प्रॉब्लेम नाही ना, वेस्टेज जात नाही ना? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं. हा जो आहे ना लेमन ग्रास, या ना इकडे, कारण की कटिंगच्या वेळी तो शार्प कट होणार नाही. हे ब्रश कटर आहे आपलं, ज्या ब्रश कटरने ह्याला कटिंग केलं जातं. आणि जे कट केलं जातं ना ते 4 इंच म्हणजे इथून कट केलं जातं, म्हणजे हा त्याचा स्टेम आहे, बुंदा त्याचा. आणि मेन तेल जे आहे ते पानांमध्ये. हा, त्याच्यामुळे मग इथून कट केल्यामुळे आपल्याला एवढा बेस पूर्ण मिळतो. एक बुंदा हा 1 किलोचा बनतो. जर आता हा व्यवस्थित पाच झालेला असेल ना, मी करतो चंदी, या तुम्ही इकडे. तर भाऊ, हा जो बुंदा आहे ना कट केल्यानंतर हा किती किलोचा असू शकतो? एक किलोचा हा बुंदा बनतो कधी कधी. जर पाच कमजोर असेल तर तरी 500 ग्रॅमचं तुम्हाला देतच. अर्धा किलो तरी तुम्हाला मिळतच. 200-400 ग्रॅम सुरुवातीला जेव्हा तुमची पात लावली जाते त्यावेळेला तुम्हाला एक 300-400 ग्रॅम पासून सुरुवात होते. आणि जसे जशी वर्ष वाढतात त्याची, 2रं वर्ष 3रं वर्ष, तेव्हा हा बुंदा व्यवस्थित त्याचा रेख घेतो त्याची आणि तो एक किलोचा बुंदा बनतो. तर भाऊ, आता हे ते चहा पत्तीचं शेती करतायत, पण ह्याच्या अगोदर कुठली शेती होती इथे? इथे कोणतीच शेती नव्हती आधी. पडीक जागा होती. हो, पडीक जागा होती. डोंगर होता, हा डोंगर आहे. आणि माझे प्रयोग ह्यासाठीच आहेत की तुमच्या मातीमध्येही होतो आणि डोंगरावरही होतो. ओके, हेच मला सांगायचा मेन उद्दिष्ट आहे लेमन ग्रासच्या फार्मिंग बद्दल, की ती कोणत्याही मातीमध्ये स्वतःला सर्व्हाइव्ह करून घेते. आज त्याला तुम्ही 15 दिवस पाणी नाही दिलं तरी ते सर्व्हाइव्ह करणार आणि तुम्हाला उत्पन्न देणार. म्हणजे एवढं पोटेन्शियल त्या लेमन ग्रासमध्ये आहे. आणि 4 महिने जर तुम्ही त्याला पाणी नाही दिलं तर ते कदाचित तेव्हा सुकून जाईल, पण जसं त्याला पाणी मिळेल ते पुन्हा तसंच उठेल. ओके, म्हणजे तुम्हाला हवं तसं ते तुम्हाला उत्पन्न देऊ शकतं, फक्त करण्याची इच्छा. आणि डोंगरात आहे बघा, हे लेमन ग्रास डोंगरात कसं होते ते बघा तुम्ही. एका बाजूला ऊस आहे आणि एका बाजूला लेमन ग्रास आहे. तसं बघायला गेलं की दोघांची पाती सेम दिसत आहेत, फक्त एकाची उंची जास्त झालेली आहे, एकाची उंची छोटी आहे. बघा, हेच आहे की फक्त करता आलं पाहिजे आणि समजता आलं पाहिजे. टोटली जे आपलं आहे ते नॅचरल आहे, पूर्णपणे नैसर्गिक. म्हणजे अक्षरशः ह्या पातीला तर आम्ही काहीच खत दिलेलं नाही, ना शेणखत पण दिलेलं आहे. म्हणजे लेंडी खत नाही, शेणखत नाही, तरी आमची पात एवढी वाढलेली आहे. आणि फक्त पावसाच्या पाण्यावर आणि सूर्यप्रकाशावर. डुकरांचा पण प्रॉब्लेम अजिबात नाही. आणि तिकडे साहेब कसं आहे की 10 गोणी टाकल्यात ऊसामध्ये खत 10 गोणी टाकलेल्या आहेत ऊसामध्ये. इथे काहीच नाही. हा फरक आहे.
मला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे तुम्ही जर या जमिनीमध्ये दगड जरी टाकला तरी तो उगवेल, एवढी ताकद आहे कोकणाच्या भूमीमध्ये. म्हणून मी कोणतीही जागा वेस्ट करत नाही. प्रत्येक जागेमध्ये काही ना काहीतरी आपण लावूया. यानुसार मी बांधावर सुद्धा माझी 100 ते 150 रतांब्यांची झाडं लावलेली आहेत, जेणेकरून फ्युचरमध्ये आपण कोकमला सुद्धा वर्ल्ड मॅपवर किंवा जागतिक स्तरावर नेऊन हे प्रोडक्ट विकू शकतो. भाऊ आता मी काय म्हणतो, आता शेती आहे तर शेतीचा जो बाजूला जसा बांध आहे तर बांधावर आपण लावलं लेमन ग्रास तर होईल का? हो, लेमन ग्रास कुठेही होतं. बांधांवरती लावा, शेताच्या मध्ये लावा, कोपऱ्यात लावा. फक्त 2च अटी आहेत त्याच्यासाठी. एक, खालना पाणी द्या आणि वरून सूर्यप्रकाश द्या. ओके, म्हणजे सूर्यप्रकाश मॅन्डेटरी आहे बस. कारण सूर्यप्रकाश छान असेल तर त्यांच्या पानांमध्ये व्यवस्थित तेल निर्मिती छान होते आणि पानांची ग्रोथ होते. जसं आपली जी झाडं बघतो जेव्हा सूर्यप्रकाश मिळतात तेव्हा ती पल्लवित होतात छान प्रकारे, त्याचप्रमाणे लेमन ग्रासचं आहे. ते पानांमध्येच तेल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर त्याचं व्यवस्थित उत्पन्न काढायचं असेल तर त्याचा छान प्रकारे तुम्ही सूर्यप्रकाश मिळणारी जागा त्याला हवी. लेमन ग्रासचा आपला आता पहिला लॉट येतोय, जे आता आपण कटिंग आपल्या फार्मवर केलेली आहे. त्याचा पहिला लॉट आपली माणसं इथे फार्मवरून आपल्या डिस्टिलेशन युनिट्सला आणत आहेत. तर पहिलं असं आणावं लागतं का? हो, ह्याच्यामध्ये आम्ही खूप इनोव्हेशन्स केलेले आहेत. पहिले भारे बांधून आणायचे, जेणेकरून मॅन पॉवर आपली खूप लागायची, लेबर कॉस्ट आणि त्याला टाइम पिरियड हा खूप लागायचा. मग आता आम्ही गाडी आमची डिझाईन केलेली आहे, त्यावरून हा पूर्ण भारे आणले जातात, जी कॉस्ट इफेक्टिव्ह सोल्युशन आहे. आणि एका दिवसामध्ये आम्ही जवळपास 1 टनाची टाकी पूर्णपणे भरली जाते. ओके, मग ह्याच्यामध्ये किती केजी असणार? ह्याच्यामध्ये जवळपास आता एक 80 ते 90 किलो त्यांनी एका वेळेला आणलेलं आहे. 80 ते 90 किलो? हो 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 हो, एवढं त्याच्यामध्ये? हो हो हो. पण बघताना असं वाटत नाहीये. नाही, कारण एक भारा आमचा 25 किलोचा आहे इथे, तो जिथे बांधतात. आणि मग त्याच्यावर 4 भारे त्यांनी जवळपास एक आणलेले आहेत, 20 ते 25 किलोचा भारा. ओके, तर त्याच्यामध्ये जे लेमन असतं, जे ऑइल असतं, त्याचं वेट आहे म्हणजे? एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये आता जे लेमन ग्रास जे आहे त्याच्यामध्ये गवत आहे, त्याचा बायोमास जो आहे त्याचं वेट, आपलं लेमन ग्रासचे जे कंपोनंट्स आहेत, वोलाटाईल कंपोनंट्स, त्याचा वेट आणि पाणी ऑफकोर्स जे झाडांसाठी लागतं त्याचं वेट. अशा पद्धतीने एक 20-25 किलोचा भारा आपली माणसं इथे बांधतात आणि आपण तो घेऊन येतो. आता मी तुम्हाला माझ्या युनिटची ओळख करून देतो. आता आपण जे कटिंग केलेलं होतं लेमन ग्रास, जी हार्वेस्टिंग केली, जी गोळा केली, ती आपण आपल्या व्हील बॅरो या गाडीवरून इथपर्यंत आणलेली आहे. आता तो जो बायोमास आहे तो आपल्या या टाकीमध्ये, हे 1 टनाची जी टाकी आहे त्याच्यामध्ये ती भरणं चालू आहे. ते ह्या प्रकारे ती भरली जाते, जेणेकरून पहिली 500 किलोची अशीच अजून एक जाळी आतमध्ये टाकलेली आहे, त्याच्यावरती 500 किलोचा माल, त्याच्यानंतर पुन्हा ही जाळी आणि मग 500 किलोचा माल. अशा पद्धतीने पूर्ण ही 1 टनाची टाकी भरली जाते. ती भरल्यानंतर म्हणजे 1 टन पूर्ण भरावंच लागतं? म्हणजे 500 पेक्षा 1 टन भरलेलं उत्तमच आहे. कारण तुम्हाला तुमचं भट्टीचं जे इकॉनॉमिक्स आहे, मग तुमची लाकडं तेवढी जाळणार आहात तुम्ही, तुमची मोटर चालणार पेट्रोलवरची, कारण तुम्हाला जो टाइम पिरियड आहे तो तेवढाच लागणार आहे, 5-6 तासांचा सगळ्या गोष्टींसाठी. मग आपण 1 टनाची टाकी भरली तर ती नेहमीच फायदेशीर ठरते. ओके, मग आता आपलं हे भरल्यानंतर याप्रमाणे हे झाकण जे आहे त्यावर बसवलं जातं. ते पुली चेननेच आपण करतो. कशावर बसवलं जातं? ह्याच्यावरती सेम ॲज इट इज. ओके, हे असं इथं मोमेंट होतं का? हो, ते पुली चेन जी तुम्हाला दिसते त्या बाजूला, ओके, त्या साईडला ती पुली चेन जी आहे त्या पुली चेनने खेचून हे झाकण इकडे शिफ्ट केलं जातं. ओके, म्हणजे हे वरचं जे आहे ते झाकण सायलेन्सर सारखं दिसते ते इकडे होणार, इकडे शिफ्ट होतं ते. ओके, कारण त्याचं वजन सुद्धा 1 टनामध्ये असतं. कारण स्टीम खालून येत असल्यामुळे त्याला तेवढा प्रेशर हवा ते दाबून ठेवण्यासाठी, म्हणून ते झाकणही तेवढं जड असतं, म्हणून ती पुली चेन आपण वापरतो. मग अशा प्रकारे इथे झाकण असं बसवलं जातं. झाकण बसवल्यानंतर हा आपला बॉयलर आहे. या बॉयलरमध्ये आपलं पाणी चढवलं जातं, त्याचा मोजमाप आपण इथे करतो. ते बघितल्यानंतर आपण इथे लाकडाने याची भट्टी पेटवतो. हे पण किलोमध्ये असेल ना? हो हो हो. तर हे त्याप्रमाणे पाणी चढवून याचं पाणी गरम केलं जातं. मग 4 kg पर्यंत आपलं टेम्परेचर गेलं की इकडे स्टीम पास ऑन होते. ओके, म्हणजे 4 किलो पर्यंत हवा गेली पाहिजे टेम्परेचर. फर्स्ट टाइमला तशी जाते, त्याप्रमाणे मग इथे स्टीम इथे पास होते. ओके, म्हणजे ह्या इथे ह्याच्यामध्ये पास होते. एक्झॅक्टली. या स्टीम
आणि मग हे कॉक्स आहेत प्रत्येक टाकीचे, जसं या टाकीला आहे तसं त्या टाकीला सुद्धा आहे. हा. सध्या तो बंद असणार आणि जी चालू टाकी आहे तिचा, आणि तो कॉक आपल्याला उघडावा लागतो अशा पद्धतीने. हा अशा पद्धतीने कॉक उघडतो, जेणेकरून ही स्टीम ह्याच्यामध्ये पास झाल्यामुळे हे बॉईल होतं गवत. हे गवत बॉईल व्हायला सुरुवात होते. भट्टी जवळपास 1.5 ते 2 तास घेते पाणी गरम करण्यासाठी आणि वाफ तयार करण्यासाठी. एकदा वाफ इथे पास ऑन झाली की पूर्ण डिस्टिलेशन स्टीमवर उकळण्यासाठी त्याला जवळपास 4 ते 5 तासाची ॲक्टिव्हिटी रन होते. 4 ते 5 तास. कारण हा 1 टनाचा वेसल असल्यामुळे तेवढा टाइम ड्युरेशन त्याला पूर्णपणे उकळवण्यासाठी लागतोच. ओके. त्याच्यानंतर जेव्हा ही उकळवली जाते तर तिथे आपण टेम्परेचर चेक करू शकतो. झाकणावरती टेम्परेचर मीटर असतो. मग ती या झाकणाच्या वेसल्समधून, या नोझलमधून ती पास ऑन व्हायला सुरुवात होते. मग ती जशी पास ऑन व्हायला सुरुवात होते, आपण आपला कूलिंग टॉवर जो मागच्या बाजूला आहे तो आपण चालू करतो. तर मंडळी आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतोय, कारण की आहे ना आपल्याला जगासमोर मांडायचं असतं की भाऊंनी म्हणजे कुठलाही व्यक्ती आहे तो व्यवसाय करतोय तर त्याचं पूर्ण डिटेलमध्ये माहिती गेली तर लोकांना त्याबद्दल अजून काय म्हणतात आवड निर्माण होते आणि भविष्यामध्ये ते पण व्यवसायामध्ये उतरतीलच. तर ते आपलं मेन मोठं असतो. तर इथे काय ते म्हटलं तुम्ही, हे कूलिंग टॉवर जसं आपले AC साठी वगैरे असतो पाणी थंड करण्यासाठी, असा शॉवर सिस्टीम आहे ही, म्हणाला कूलिंग टॉवर. ह्याच्यामध्ये आपल्या 2 टाईपच्या मोटर असतात. एक इलेक्ट्रिक मोटर पाण्यामध्ये असते आणि दुसरी असते ती बाहेर पेट्रोलची मोटर. ओके. मग जर तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असेल तर तुम्ही पेट्रोल मोटर सुद्धा रन करू शकता. ओके. तर दिवसाला किती पेट्रोल जातं तरी? दिवसाला 3-4 लिटरचं पेट्रोल वापरलं जातं. त्याच्यामध्ये एका तासाला हो आरामात निवांत. कारण मी जसं म्हटलं तुम्हाला की गरम करण्याची प्रोसेसच 4 तास चालते. मग त्याच्यानंतर जेव्हा वाफ सोडतो त्याला 3 तासाची ऍक्टिव्हिटी असते. मग मोटर रन होते फक्त 3 तास, जास्तीत जास्त झाले तर 4 तास. आणि एका तासाला जर तुमची स्टील सारखी मोटर असेल तर ती एका तासाला 1 लिटर पेट्रोल घेते. ओके. मग त्यानुसार मग 3-4 लिटरचं तुमचं पेट्रोल. जर पेट्रोल ती स्टँड बाय सिस्टीम असते, नाही जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक कनेक्शन असेल तर इलेक्ट्रिकची मोटर तुम्ही वापरू शकता. या 2 पाईप्स मधून पाणी येण्या जाण्याची प्रोसेस सुरू होते. पाणी पास ऑन होतं, इकडनं पाणी पुन्हा त्या टाकीमध्ये जातं, जेणेकरून पाणी थंड करायचं प्रोसेस सुरू होते. जी वाफ इकडे जी आलेली आहे ती थंड होते. ह्याला कंडेन्सर म्हणतात. हा आपल्याला वाफेला थंड करायचं काम करतो. ही वाफ इथे थंड झाली की इथून या टॅपमधून पडायला सुरुवात होते. इथे पाणी आणि तेल एकत्र पडतं. ओके. मग त्याच्यामध्ये जे बॉयलरमधून जी स्टीम झालेली आहे ती पहिल्या नळामधून बाहेर येते पाणी म्हणून, ह्याच्यातून. हा दुसरा जो नळ आहे त्याच्यामधून आपलं जे लेमन ग्रासचं पाणी आहे, ज्याला हायड्रोसॉल असं म्हणतात, आणि त्यापासूनच आपण आपले फ्लोअर क्लिनर्स वगैरे जे बनवलेले आहेत, ज्याची आज हायड्रोसॉलची मार्केट जी व्हॅल्यू जिकडे 0 होती त्याला आज आम्ही मार्केट व्हॅल्यू सुद्धा तयार केलेली आहे, कारण शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा त्यासाठी. मग हायड्रोसॉल इथून बाहेर पडतं आणि लेमन ग्रास ऑइल या नळामधून बाहेर. ओके. याच्यातून ऑइल निघतं, बाहेर पडतं. हा ऑइल सेपरेटर म्हणून काम करतो. ओके. तर आज लेमन ग्रास ऑइलचं मार्केट जसं आम्ही तयार केलं तसं हायड्रोसॉलचं मार्केट आम्ही तयार करत आहोत, जे आपण ॲमेझॉन थ्रू आणि सोशल मीडिया थ्रू विकत आहोत. त्याचबरोबर जेव्हा हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा अशा प्रकारे बायोमास वेस्ट बाहेर पडतो. ओके. मग ह्याचा काय उपयोग होतो का? हो. ह्याचा फायबर खूप स्ट्रॉंग असल्यामुळे ते डिकम्पोज वगैरे होत नाही लवकरात लवकर. त्याला डिकम्पोजिशन प्रोसेस त्याची खूप लॉंग प्रोसेस आहे. मग त्यासाठी आम्ही ही आमची श्रेडर मशीन कस्टमाइज करून घेतलेली आहे. यामध्ये आपण जेव्हा हा बायोमास टाकतो त्याचा भुसा बाहेर पडतो आणि भविष्यामध्ये आम्ही त्याच्यापासून बायोडिग्रेडेबल प्लेट्स आणि इतर गोष्टी बनवण्याचं आमचं प्रोजेक्शन चालू आहे, जेणेकरून लेमन ग्रास हे जे सुपर क्रॉप आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्कम आणि इकॉनॉमिक्स ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हेच आम्हाला यामधून दाखवायचं आहे की तुम्ही त्याच्या पातीपासून, जसं आपण गवती चहामध्ये वापरतो, त्याच्या प्रोसेस केल्यानंतर तेल बनतं, त्यापासून पाणी निघतं, त्यापासून फ्लोअर क्लिनर बनतो आणि त्याचा शेवटी जो गाळ जो उरतो त्याच्यापासून सुद्धा तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स बनवू शकता. आणि अजूनही आत्ताही मार्केटमध्ये आणि वर्ल्ड लेवलला ह्याच्यापासून पुठ्ठे बनवण्याची प्रोसेस ऑलरेडी चालू आहेत. ह्याच्यापासून पेपर्स बनवले जातात बायोमास ह्याच्यापासून, कारण ह्याचा फायबर स्ट्रॉंग असल्यामुळे पुठ्ठे बनवणारी इंडस्ट्री ऑलरेडी हे बाय आउट करते.
त्याच्यामुळे आपल्या कोकणामध्ये तुम्ही एकमेव व्यक्ती आहे की ह्या इंडस्ट्रीमध्ये? लेमन ग्रास मध्ये सध्या मी एकमेव आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही एकटेच आहेत? हो 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 हो. आपल्या कोकणामध्ये अजून कोणच नाहीये? पितांबरीवाल्यांनी एकदा प्रोजेक्ट केला होता, ते करत आहेत, पण सध्या त्यांचं कल्पना नाही. पण जेव्हा सेंट्रल मिनिस्ट्रीने सुद्धा आम्हाला या प्रोजेक्टसाठी बोलवलेलं होतं, जेव्हा नारायण राणे साहेब वगैरे आलेले होते, त्या उद्घाटनाला सुद्धा आपला बायोमास इथे आपण तिथं त्यांना दिला होता, जेणेकरून आपलं शेतकऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. त्या साईडची जी भट्टी आहे तर तिथे पण 1 टन टाकावं लागतं, म्हणजे 500 किलोचा एक वजन वरती टाकायला लागतो, त्यानंतर परत एक टाकावा लागतो. तर सेम इथे पण टाकावा लागतो का? सेम, कारण ह्या 2 टाक्या आहेत ना, म्हणून 2 टाक्याचं 2 वेगवेगळं सेपरेट आहे. आज माझी ही टाकी लावली, मग उद्या मग मी दुसऱ्या दिवशी ही टाकी रिकामी करणार आणि त्या टाकीमध्ये मी माझं प्रोडक्शन चालू करणार. ओके. हा, म्हणजे माझं प्रोडक्शन थांबणार नाही, ह्या दृष्टीने हा सेटअप आम्ही केलेला आहे. ओके. मग एका टनामध्ये किती निघतं एकूण प्रोडक्शन? एका टनापासून आपण वार्षिक एव्हरेज काढला तर 0.8 ची रिकव्हरी, म्हणजेच 8 किलो पर्यंत तुम्हाला तेल मिळतं. ह्याचाच अर्थ असा आहे की समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये ह्याची रिकव्हरी खूप जास्त असते. एक 10 ते 12 किलो ह्याची रिकव्हरी येते आणि पावसाळ्यामध्ये अक्षरशः 2-3 किलो पर्यंत रिकव्हरी जाते. ओके. परत हिवाळ्यामध्ये ह्याची 4-5 किलो पर्यंत रिकव्हरी जाते आणि मग उन्हाळ्यामध्ये पुन्हा 10-12 किलो. मग तुम्ही जर एव्हरेज एक आसपास काढला तर 7 ते 8 किलोचा एव्हरेज तुम्हाला एका लँडमधून किंवा एका प्लॉटमधून तुम्हाला नेहमी मिळतो एका टनापासून. आणि त्याच्यामध्ये की तुम्ही कधीही, म्हणजे तुम्हाला वाटलं 4 दिवसानंतर काढायचं आहे, मग 4 दिवसानंतर पण तुम्ही काढू शकता, 10 दिवसानंतर पण काढू शकता. त्याचा एक पिरियड पण चांगला आहे, लॉस नाही आहे. नाही. ओके. आणि त्याचबरोबर तुम्ही सांगितलं की पुठ्ठे पण बनवू शकतो भविष्यामध्ये, प्लेट्स पण बनवू शकतो. एक्झॅक्टली. म्हणजे चांगलं आहे. म्हणजे तुम्ही ह्या लेमन ग्रासच्या गवताच्या पातीपासून तुम्ही चहामध्ये यूज करू शकता. म्हणजे जर कोणाला फूड इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असेल, ह्याचा यूज करायचा असेल तर चहाचे, जसं ज्याप्रमाणे चहाचे ब्रँड्स मार्केटमध्ये आहेत आणि त्यावर कोणाला काम करायचं असेल तर गवती चहा तुमच्या फायदेशीर आहे. जर तुम्हाला तेलापासून प्रोडक्ट्स बनवायचे असतील तर गवती चहा तुमच्या फायदेशीर आहे. जर तुम्हाला पाण्यापासून त्याच्या काही करायचं असेल, फ्लोअर क्लीनर्स आणि इतर प्रोडक्ट्स, तर गवती चहा तुमच्या फायदेशीर आहे. आणि त्याचप्रमाणे हा जो बायोमास वेस्ट शेवटी जो तळ निघतो त्याच्यापासून सुद्धा एक पुठ्ठा इंडस्ट्री, एक कागद इंडस्ट्री चालते, जेणेकरून ह्याच्या कणाकणामध्ये तुमचं इकॉनॉमिक्स आहे. काही वेस्टेज नाही, वेस्टेज अजिबात नाही. प्रत्येक गोष्टीमधून उत्पन्न घेऊ शकता. तर म्हणजे एक तुम्हाला सांगतोय की ज्या मंडळींना आहे ना गवती पात पाहिजे असेल तर डिस्प्लेला भाऊंचा नंबर देतो, तुम्ही मागवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला याच्याबद्दल ट्रेनिंग घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता. नक्की. आणि आता काही दिवसामध्ये गणपती बाप्पाचं आगमन आहे, तर त्यावेळी कोणाला इथे यायचं असेल तर येऊ शकतात का? हो, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही सदैव इथे आहोत तुमच्या मदतीसाठी, तुमच्या सहकार्यासाठी. आणि माझं हेच मत आहे, कोकणातल्या मुलांनी इथे यावं, प्रोजेक्ट्स बघावा. आणि तुम्ही तुमच्या पड जमिनी जर असतील, जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे लागवड करायची असेल तर वेल अँड गुड. पण तुमच्या पड जमिनी असतील जर ज्यामध्ये तुमचं काही उत्पन्न घेत नसाल, त्या ठिकाणी ह्याची लागवड करा आणि उत्पन्न घेऊ शकता. कारण हे 0 मेंटेनन्स क्रॉप आहे, जनावर खात नाही, काही नाही. तुम्ही 50 किलोमीटर लांब राहून, 500 किलोमीटर लांब राहून सुद्धा शेती करू शकता. फक्त ह्याची पाण्याची व्यवस्था करा आणि ऊन तर सूर्यप्रकाश तुम्हाला मिळतच आहे. मी तुम्हाला ज्याप्रमाणे म्हणालो की लेमन ग्रास ऑइलला मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे आणि त्याच्यापासून आपण भरपूर सारे प्रोडक्ट्स बनवू शकतो. पण जे लेमन ग्रासचं जे पाणी निघतं, हायड्रोसॉल, त्याची ॲज अ 0 व्हॅल्यू आहे. त्याचा कुठेही तुम्ही त्याची विक्री नाही करू शकत, कोणी विकतही घेत नाही. पण ते जे बाय प्रोडक्ट आहे त्याचं सुद्धा आम्ही प्रोडक्ट्स बनवायला सुरुवात केली, कारण त्याच्यामध्ये सुद्धा लेमन ग्रास ऑइलचे जे गुणधर्म आहेत, लाईक इट इज अ अँटी फंगल प्रॉपर्टीज. मग त्याच्यामध्ये फंगसवर ते वापरू शकतो, इन्सेक्ट रिपेलेंट म्हणून काम करतं, मच्छर पळवण्यासाठी, मुंगळ्या पळवण्यासाठी, ह्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो. आमच्या इथे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या डेअरीज आहेत, गोठे आहेत, तर ते लोक आमच्याकडनं पाणी घेऊन जातात गोठा धुण्यासाठी, जेणेकरून तिकडे माशा, मच्छर येऊन आपल्या बैलांना किंवा गायींना, म्हशींना त्रास होऊ नये, याच्यासाठी ते वापरलं जातं. आणि त्याच्यापासून आम्ही हे लिक्विड बनवलेलं आहे आणि हे सगळं त्याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवलेलं आहे. हे स्टोरेज जे आहे हे पूर्णपणे आपलं लेमन ग्रास ऑइलचं स्टोरेज आहे, लेमन ग्रास हायड्रोसॉलचं स्टोरेज आहे, जे हे पाणी आहे फक्त. आणि हे सगळे प्रोडक्ट्स ह्याच्यापासून डिझाईन्ड आहेत. ह्याच्यामध्ये फक्त हायड्रोसॉल, वॉटर आणि आपलं तेल ह्या पद्धतीने याच्यात वापरलेलं गेलेलं आहे. आणि हे तुमचं मल्टीपर्पज फ्लोअर क्लीनर, ह्याचा वास छान आहे, सुगंध आहे. एकतर आपल्या कोकणाच्या मातीतून हे बनलेलं आहे,
प्लस आज मार्केटमधले जे प्रोडक्ट्स आहेत, लायझॉल्स असतील किंवा इतर केमिकल प्रोडक्ट्स आहेत, फ्लोअर क्लीनर आहेत, त्याला हा खूप चांगल्या पट्टीने पर्याय आहे. तर आपण जे लिक्विड घेतो तर त्याचं मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी असं असतं. तर मग ते 1 वर्षाचा असो किंवा 6 महिन्याचा असो किंवा 2 वर्षाचा असो, तर मग ह्याचं काही लिमिटेशन आहे का एक्सपायरीचं? ॲज सच ह्याला काहीच लिमिटेशन नाही आहे. जर डायरेक्टली सन एक्सपोजर झालं तर ह्याचा वास आणि ह्याचे कंपोनंट्स उडून जाऊ शकतात. पण ॲज सच ह्याचं काहीही आपण काही प्रिझर्वेटिव्हसुद्धा वापरलेले नाहीत किंवा कोणते, कारण हे जसं तुमच्या पातीपासून निघाले तसं हे प्रोडक्ट्स बनवलेले गेलेले आहेत. तर जेणेकरून पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने घरातील वातावरण राहील. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आज आम्ही सोप बनवलेला आहे, एअर फ्रेशनर बनवलेला आहे, हे टोटली नॅचरल पद्धतीने बनवलेले आहे. ओके. आणि आपला जो एअर फ्रेशनर आहे तो मॉस्किटो रिपेलंट स्प्रे म्हणून सुद्धा काम करतो. ज्याप्रमाणे तुम्ही फॅक्टरीचं पूर्णपणे माहिती दिली, त्यापासून जे बल्क ऑइल निघतं ते आम्ही देश आणि देशाच्या बाहेर आम्ही सप्लाय करतो. पण त्याचबरोबर आपण आपला कोकणातील सुगंधा ब्रँड हा डिझाईन केलेला आहे, जो आज ॲमेझॉनवर वगैरे अवेलेबल आहे. आणि ती सगळी ब्रँड स्टोरी, जो ब्रँड आहे, ती माझी वाईफ गौरी पूर्णपणे हँडल करते. आपण तिच्याकडनं समजून घेऊया. ओके, नमस्कार. नमस्कार. सो हे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत जे आपण लेमन ग्रास आणि त्याच्या हायड्रोसोलपासून बनवलेले आहेत. हे तुम्ही बघाल तर हे फ्लोअर क्लीनर आहे. मार्केटमध्ये आता विविध प्रकारचे केमिकल बेस्ड प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. त्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून पूर्णपणे नॅचरल असं फ्लोअर क्लीनर आपण बनवलेलं आहे. याच्या मागे याचे इन्ग्रेडियंट्स आणि युजेस वगैरे तुम्हाला दिसतील. आणि हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. ॲमेझॉनवर मिळून जाईल? हो हो, मिळून जाईल. तुम्ही सुगंधा फ्लोअर क्लीनर म्हणून सर्च केलं तर ॲमेझॉनवर मिळून जाईल. सेकंड आहे, हा एअर फ्रेशनर बनवलेला आहे. ह्याचा ॲक्च्युली वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकता. म्हणजे तुम्ही ह्याच्यात फंगस रिमूव्ह करू शकता, नेलपेंट रिमूव्हर आहे हे. नंतर तुम्ही एअर फ्रेशनर म्हणून यूज करू शकता, कार फ्रेशनर म्हणून यूज करू शकता. मल्टीपर्पज स्प्रे आहे हा. ते पण 100% नॅचरल आहे. सगळे प्रोडक्ट्स आपले 100% नॅचरल आहे. ओके, थर्ड प्रोडक्ट आहे आपलं सोप, की ह्याच्यामध्ये फक्त हळद आणि लेमन ग्रास ऑइल आणि सोप बेस एवढाच आहे. बाकी केमिकल आपण काहीच यूज केलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये पण. सो हे पण अगेन 100% नॅचरल आहे. लहान मुलांना पण आपण वापरू शकतो ना? 3 वर्षांच्या वरती तुम्ही ट्राय करू शकता. पण अगेन ती तुम्ही छोट्याशा स्किनवर ट्राय करावं आणि मग नंतर तुम्ही बॉडीवर यूज करू शकता. ओके. इचिंग वगैरे होत नाही ना? इचिंग 99% नाही होत, बट आपण 100% गॅरंटी नाही घेऊ शकत, कारण स्किन टू स्किन व्हॅरी करते आणि बेबीची स्किन तर खूपच नाजूक असते. सो पहिले ट्राय करा आणि मगच तुम्ही हे करा, यूज करा. मग हे आपलं प्युअर लेमन ग्रास ऑइल आहे. म्हणजे तुमच्याकडे आता सध्या 4 प्रोडक्ट उपलब्ध आहेत? 4 प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. ओके, तर पुन्हा एकदा सांगा ना. हे फ्लोअर क्लीनर आहे. ओके. हा मल्टीपर्पज स्प्रे आहे किंवा एअर फ्रेशनर म्हणू शकता. हा सोप आहे आणि हे प्युअर लेमन ग्रास ऑइल आहे. आता जे लेमन ग्रासचं जे आपण प्रोडक्ट्स बनवतो हे पूर्णपणे नॅचरल आहेत आणि पूर्णपणे आपल्या इकडे ते घरगुती पद्धतीने बनवले जातात. चुलीवर आपण ह्याचा लेमन ग्रास सोप बनवला जातो. आपली जी हळद जी वापरली जाते ह्या सोपमध्ये ती सुद्धा आपल्या शेतातूनच येते आणि त्याच्यापासून आपण असे सोप बनवतो. हे लेमन ग्रास ऑइल आहे जे मी ह्यामध्ये घेतलं आहे आणि आपल्या सोपमध्ये टाकते आहे आणि उकळवायचं ना ते? हो, उकळवायचं. तरी सांगा किती मिनिटं उकळावं लागतं? एक 5 ते 10 मिनिटं उकळवायचं. ओके. आता हळद टाकली आहे. आता हळद टाकली आहे, त्याला नीट मिक्स करायचं. तरी सांगा किती मिनिटं? एक अर्धा मिनिट. अर्धा मिनिट. ओके. मग नंतर मग ते पूर्ण जसं सोप असतं तर ते तयार व्हायला किती वेळ लागतं? आता हे आपल्याला त्या मोल्डमध्ये काढावं लागेल. ओके. मोल्डमध्ये काढल्यानंतर ते नॅचरली ड्राय व्हायला 5 ते 6 तास लागतात. मग त्यासाठी एक स्पेशल डाय बनवलेली आहे? ही एक आपण मोल्ड्स बनवलेले आहेत सोपच्या शेपचे. घ्या ते. एक प्रकारे ही डायच आहे. हां, हे अशा प्रकारे मोल्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे ओतायचं आहे आणि नॅचरली थंड करायला ठेवायचं आहे. रूम टेम्परेचरवर थंड होतं ते ओव्हरनाईट. सो आता ठेवलं तर रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत ते व्यवस्थित ड्राय होऊन जाईल आणि सोप बनेल. म्हणजे ते तेलापासून तुम्ही काही करू शकता? हो हो हो, तेलापासून करू शकतो.
त्याच्यात आज आपण आलो होतो तिठवली या गावामध्ये आलो होतो. खारेपाटणपासून एक अवघे 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. भारी वाटलं. आणि दिलीप भाऊंनी आहे ना शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. जन्म मुंबईचा, शिक्षण मुंबईचं, नोकरी थोडे दिवस केली, नंतर गावाकडे आले आणि पूर्ण परिवाराने साथ दिली आणि वहिनीने पण मस्त साथ दिली आणि त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तुमची पडीक जागा असेल ना तर तुम्ही नक्कीच गवती पात म्हणतो ना त्यातून तुम्ही ऑइल निर्माण करू शकतो. आणि एकमेव व्यक्ती आहेत आपल्या कोकणामध्ये दिलीप भाऊ यांनी हे विश्व उभं केलेलं आहे. फक्त एवढे की जिद्द पाहिजे आणि खचून जायचं नाही, कष्ट करायची ताकद पाहिजे, दिवसाचं रात्र आणि रात्राचा दिवस करायला पाहिजे. आणि आज पहिल्यांदा गवती पातपासून आपण चांगलं ऑइल बनवू शकतो, इसेन्शियल ऑइल. आणि ॲमेझॉन किंवा असे ई-कॉमर्स साईटवर आपण विकू शकतो. आणि ज्या मंडळींना प्रशिक्षण घ्यायचं आहे त्याचबरोबर गवती पात पाहिजे असेल ना तर डिस्प्लेला दिलीप भाऊचा नंबर देतो, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि काही दिवसामध्ये आता गणपती बाप्पाचं आगमन आहे. बरेच मंडळी आता मुंबईवरून किंवा मेट्रो सिटीमधून, पुण्यावरून असे गावाकडे येतील कोकणामध्ये. तर एकदा तरी तुम्ही इथे खारेपाटणपासून अवघे तिठवली गावामध्ये येऊ शकता. भाऊंचा प्रोजेक्ट जे बनवलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता. आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण त्या अगोदर आहे ना भाऊंच्या युनिटला यायला विसरू नका. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.